मान्सूनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील आपत्कालीन कक्षाचा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतला आढावा। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील आपत्कालीन व्यवस्थेची तयारी अधिक सक्षम करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देत संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला। पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी तसंच मुख्यालयात सर्व प्रभाग समिती स्तरावरील आपत्कालीन कक्ष 24 तास सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। महापौर शर्मिला पिंपळकर यांनी मान्सून कालावधीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनुष्यबळाची कमतरता भासता कामा नये, शहरातील कोणत्याही भागातून मदतीचा संदेश प्राप्त होताच संपूर्ण यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचेल यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे असं सांगितलं। तसंच आपत्कालीन कक्षात येणाऱ्या प्रत्येक कॉलची व्यवस्थित नोंद ठेवण्यात यावी। संबंधित तक्रारीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली याची माहिती तक्रारदाराला वेळोवेळी देण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। पावसाळ्यात विविध विभागांमध्ये समन्वय राखणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं नमूद करत महावितरण आणि पोलीस विभागाचे समन्वयक आपत्कालीन कक्षात उपलब्ध ठेवण्याबाबत नियोजन करण्यासही त्यांनी सांगितलं। यावेळी महापौरांनी TDRFच्या तयारीबाबतही माहिती घेतली। शहरातील एखाद्या भागात गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती तात्काळ महापौर, उपमहापौर, पदाधिकारी तसंच संबंधित भागातील स्थानिक नगरसेवकांना देण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत पोलिसांच्या माध्यमातून शहरात 6500 CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। या संदर्भात पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांच्या विभागात CCTV बसवण्याचं नियोजन करण्यात यावं अशा सूचना सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी केली। ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात 10 हंटिंग लाईन्स आणि 13 हॉटलाईन्स कार्यरत आहेत। तसंच येथे कार्यरत असलेले सर्व मनुष्यबळ प्रशिक्षित असून त्यांना कामाचा अनुभव आहे। 1 जून पासून प्रभाग स्तरावर आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येणार आहे। आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं नागरिकांनीही पालन करावं असं आवाहन उपायुक्त गोदेपुरे यांनी यावेळी केलं। खरं तर पावसाळ्यामध्ये अनेक दुर्घटना दरवर्षीच होत असतात आणि त्या धर्तीवरच मला असं वाटतं की आज आपत्कालीन कक्षाला आपण भेट दिलेली आहे। या कक्षामध्ये असलेली यंत्रणा आणि याचे कामकाज कशा प्रकारे चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये दुर्घटना ज्या होतील त्याला कसे सामोरे जाणार आहे आपलं आपत्कालीन, यासाठी आपण या आपत्कालीनला आज भेट दिलेली आहे। तर मला असं वाटतं की मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अग्निशमन विभाग असे एकूण 13 हॉटलाईन आहेत खरं तर, आणि या कक्षाकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री ही मुबलक असल्याचं मला दिसून आलंय। आपण त्याचे व्हिडिओ घेतलेच आहेत, पण येत्या मान्सून कालावधीमध्ये खरं तर आपली सदृश्य घटनांना सामोरे जाण्यासाठी ही व्यवस्था एकदम चांगली व्यवस्थित असली पाहिजे। एखादा फोन कॉल आला तर तो उचलला गेला पाहिजे, कारण स्थानिक नगरसेवकांचे असे म्हणणं असतं की आम्ही वारंवार फोन करतो पण फोन उचलले जात नाहीत। तर ही सगळी व्यवस्था कशी काय आहे बघण्यासाठी आणि आपत्कालीनला जे अधिकारी जे आहेत त्यांना आपण या सूचना आज दिल्या आहेत की जी घटना ज्या प्रभागामध्ये होईल तर त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांचे फोन होतात, कधी नागरिकांचे फोन येतात, तर ते फोन उचलले गेले पाहिजेत किंवा एखादा नगरसेवक त्यासाठी पाठपुरावा करत असेल तर त्या तत्काळ त्या घटनेवर आपण हजर राहिले गेले पाहिजेत। कक्षामध्ये काही सुधारणा पण करण्याच्या ज्या गरजा आहेत त्याही आज आपण बघून घेतल्या आणि तसे निर्देश अजून वाढवण्यासाठीही आपण आपत्कालीनला सांगण्यात आला आहे। भारतीय युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही, उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील तरुणांची माफी मागावी, पूर्वेश सरनाईक यांची मागणी। काल रात्री उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील तरुण भरकटलेला आणि मंद आहे असं ट्विट केले। हे ट्विट म्हणजे देशातील तरुणांचा अपमान आहे। याबद्दल संजय राऊत यांनी तरुणांची माफी मागावी अशी मागणी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे। भारताचा युवक हा भरकटलेला नाही आणि मंदही नाही। सन्माननीय संजय राऊत हे भरकटलेले आणि मंद आहेत। त्यांच्या पक्षातील युवा नेत्यांवरील राग आणि दोष आहेत म्हणून संपूर्ण देशाच्या युवकांवर ते अपमान करत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं।
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवक योगदान देत आहेत. संजय राऊत यांनी नेहमी टीका करण्याची सवय झाली आहे. त्यांच्या पक्षातील युवा नेते भरकटलेले आणि मंद आहेत म्हणून संजय राऊत यांनी असं ट्विट केलं असावं. त्यांच्या अंतर्गत वादाच्या परिणामामुळे ते असे वक्तव्य करत आहेत असा आरोपही सरनाईक यांनी केलाय. देशाची आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आज येथे युवक एकत्र आले आहेत. एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे युवक येणाऱ्या काळातही निश्चितच चांगलं काम करत राहतील असा आपल्याला विश्वास असल्याचंही पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देशातील तरुणांची त्यांनी माफी मागावी, अन्यथा युवासेना शिवसेना स्टाईलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत आंदोलन उभारेल असा इशारा युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिलाय. तसंच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं. काल रात्रीच उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केला होता आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी भारताचा प्रत्येक युवक हा भरकटलेला आहे, मंद झालेला आहे अशी टीका त्यांनी भारताच्या युवकांवर केलेली आहे. मी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो, भारताचा युवक हा भरकटलेला नाहीये किंवा भारताचा युवक हा मंद नाही, तर सन्माननीय संजयजी राऊत हे भरकटलेले आहेत, हे मंद आहेत आणि कदाचित त्यांच्या पक्षाच्या युवा नेत्यांवरचा जो राग आहे किंवा जो दोष आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांवर किंवा देशाच्या युवकांवर ते आरोप करतायत. मी संजय राऊतांना एवढंच सांगू इच्छितो की आज भारत देश हा देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांवर, यांच्या नेतृत्वावर चालणारा हा युवक आहे आणि भारत देश हा प्रगतीच्या पथावर चालणारा एक देश म्हणून आज आपल्या देशाची ही ओळख झालेली आहे. त्यामुळे युवकांवर टीका करणे, कधी महिलांवर टीका करणे, देशाच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे, विकासावर टीका करणे हे संजय राऊतांची सवय झालेली आहे. त्यामुळे आज युवा सेना म्हणून आपण पाहू शकता की ही उपस्थित असलेली जी आमची युवा सेना आहे ही काय मंद नाही, ही भरकटलेली युवक नाहीयेत. ही युवक देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेली आमची युवक आहेत. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी ही युवक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे सर्व युवक हे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम करत राहणार, हे आज मला आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाणे शहरात सीएनजी दरवाढीनंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा झळ बसली. इंधन दरवाढीमुळे वाहन चालकांमध्ये नाराजीचं वातावरण असलं तरी सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे दरवाढ स्वीकारण्याशिवाय पर्याय नसल्याच्या प्रतिक्रिया ठाणेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. ठाण्यात पूर्वी पेट्रोलचा दर 103.63 रुपये प्रति लिटर होता, तो आता 106.76 रुपयांवर पोहोचलाय. तर डिझेलचा दर 90.15 रुपयांवरून वाढून 93 रुपये 24 पैसे प्रति लिटर झाला आहे. सलग वाढणाऱ्या इंधन दरांमुळे प्रवास खर्चासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांशी संवाद साधताना काही ठाणेकरांनी आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन दरांवर होत असल्याचं सांगितलं. जागतिक परिस्थिती लक्षात घेता दरवाढ मान्य करण्याशिवाय पर्याय नाही, थोडे कष्ट सहन करावे लागतील, वाहन चालवायचं असेल तर इंधन भरावेच लागेल, अशी प्रतिक्रियाही नागरिकांनी दिल्यात. दरम्यान वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, वाहन चालक आणि वाहतूक क्षेत्रावर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना पक्ष प्रवेशानंतर आनंद आश्रमात भेट देत धर्मवीर आनंद दिघे यांना आनंद परांजपे यांनी केलं अभिवादन. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रमात भेट देत धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले. आनंद आश्रमात पोहोचल्यानंतर वातावरण भावनिक झालं होतं. अनेक शिवसैनिकांच्या उपस्थितीत आनंद परांजपे यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. यानंतर शिवसेनेचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते विलास जोशी यांची गळाभेट घेताच आनंद परांजपे भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं. अनेक वर्षांच्या राजकीय आणि वैयक्तिक संबंधांच्या आठवणींमुळे त्यांना अश्रू अनावर झाल्याचं उपस्थितांनी सांगितलं. दरम्यान आनंद परांजपे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ठाणे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. आता मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. शिवसेनेच्या बाबतचे प्रश्न आपण विचारले तर अधिक मी माझा आयुष्याचा एक टप्पा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 14 वर्ष पूर्ण करून नवीन प्रवास सुरू केलेला आहे. तर या नवीन प्रवासाबद्दल विचारलं तर ते अधिक बरं राहील. कुठलीच अपेक्षा नाही. ती जी जबाबदारी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब देतील ती मी स्वीकारीन आणि त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने आणि त्यांना अभिप्रेत असलेलं काम करून दाखवेल. असं आहे की भांडूपचा भोंगा काही ना काहीतरी 10 वाजता बोलत असतो. फार त्यांची सगळी वक्तव्य गांभीर्याने घ्यायची नाहीत. भारत हा जगामधली युवा शक्ती आहे आणि भारताचा युवक हे जेव्हा देशाचं भविष्य असतं त्यावेळेला इथली युवा शक्ती भरकटले अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे. भारतातला तरुण किंवा भारतातली युवा शक्ती राजकारणातील साधं उदाहरण देतो. युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि असंख्य असे लोकप्रतिनिधी असतील युवा, पण हे सगळं भारताचं चित्र बदलत आहेत. किंबहुना जनरेशन नेक्स्टशी संजय राऊत यांचा कनेक्ट नसल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं असेल. ठाण्यात नालेसफाईचा बोजवारा उडाल्याच्या निषेधार्थ मनसेनं थेट नाल्यात उतरून फुटबॉल खेळत केलं आंदोलन. कोकणात पावसाचं आगमन झालं असून ठाणे शहरातही पावसाचं सावट असताना शहरातील नालेसफाईची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं समोर आले. ठाणे महानगरपालिका प्रशासनानं नालेसफाईचं काम 100% दावे केले असले तरी प्रत्यक्षात मात्र गांधीनगर, सुभाषनगर, वर्तकनगर, लोकमान्यनगर आणि इंदिरानगर यांसारख्या भागातील नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. या ढसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित आणि विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि कार्यकर्ते थेट नाल्यात उतरून फुटबॉल खेळून आंदोलन केले. दरवर्षी ठाणे महापालिकेकडून प्रभाग समिती न्याय नालेसफाईची आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र यंदा अद्याप अशी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचं वातावरण आहे. नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यात येतात, मात्र संबंधित प्रभाग समित्यांमधील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे फक्त देखाव्यापुरती साफसफाई केली जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आलाय.
प्रत्यक्षात नाले तुंबलेल्या अवस्थेत असतानाही कोट्यावधी रुपयांची देयकं मंजूर केली जात असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान पाऊस उंबरठ्यावर असतानाही नाले उपसले न गेल्यानं ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वेळेत सफाई न झाल्यास पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्ह आहेत. या संपूर्ण प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाल्यात फुटबॉल खेळून आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी यावेळी थेट नाल्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला. तसंच ठाणे महानगरपालिका आयुक्तांना जाब विचारत तातडीनं प्रभावी नालेसफाईची मागणी यावेळी करण्यात आली.